नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय? नदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सरिता. बघा, या ठिकाणी हा शब्द नदी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आरंभ बघा शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, आरंभ म्हणजे काय असतो? सुरुवात करणे. सुरुवातच्या विरुद्धार्थी काय पाहिजे? शेवट. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन पाहिजे. आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शेवट आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, काय विचारला? अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी काय विचारले? घरदार नसलेला, अनाथ, बेघर, पोरका यापैकी नाही. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. घरदार नसलेला. बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? घरदार नसलेला म्हणजे बेघर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? हाताचा मळ असणे अशा प्रकारचा बघा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. हाताचा मळ असणे. बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल. हाताचा मळ असणे म्हणजे सहज शक्य असणे. बघा, एखादी गोष्ट पहा सहज शक्य असणे म्हणजे हाताचा मळ असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5वा बघा, काय विचारलाय? अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी अलंकारिक बघा शब्द कोणता आहे? नंदी बैल. नंदी बैल बघा अशा प्रकारचा एक अलंकारिक शब्द आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, योग्य अर्थ काय असेल? समोरची व्यक्ती बघा जे म्हणेल ते हो म्हणणे म्हणजे नंदी बैल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6वा बघा, काय विचारलाय? हिंदू या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? हिंदू बघा एक कादंबरी आहे. या कादंबरीचे लेखक कोण आहेत? रणजित देसाई, भालचंद्र नेमाडे, विश्वास पाटील यापैकी नाही. बघा, हिंदू ही कादंबरी कोणाची आहे? तर भालचंद्र नेमाडे यांची या ठिकाणी कादंबरी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलंय? मुलांनो बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? मुलांनो. बघा, मागील परीक्षामध्ये बघा शब्द विचारण्यात आला होता मुलांनो. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? मुलांनो म्हणजे संबोधन विभक्ती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारले पहा? मुख्यालय अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मुख्यालय. मुख्या प्लस आलय. मुख्यालय बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी असेल? बघा, हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता पहा. मुख्यालय या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? मी अभ्यास केला होता अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी अभ्यास केला होता. बघा, केला होता म्हणजे या वाक्यामध्ये बघा क्रिया ही पूर्ण झालेली आहे, म्हणजेच पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, काय विचारलाय? आधुनिक मराठी कवितेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक मराठी कवितेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणाला म्हणतात? बघा, योग्य उत्तर काय असेल? ह ना आपटे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा, त्यामध्ये बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र बघा आपल्याकडे सर्व या ठिकाणी विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत. व बघा आतापर्यंत झालेले टी-ई-टीचे मागील सर्व पेपर आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत. बघा, पेपर क्रमांक
क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 ज्यांना बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा काय विचारला आहे, सावध. बघा या ठिकाणी एक शब्द आहे, विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे, सावध. बघा सावधचा विरुद्ध आरती शब्द कोणता यायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. सावधचा बेसावध म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा काय विचारला आहे, आर्क या नावाचा बघा एक शब्द आहे, समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे, आर्क. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, आर्क या शब्दाचा समान आरती शब्द कोणता. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. आर्क म्हणजे सूर्य. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आपला समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, दंत तालव्य वर्ण या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी दंत तालव्य वर्ण बघा खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये दंत तालव्य वर्ण आहे, जग, चांदोबा, जेवण, झेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चांदोबा बघा या शब्दामध्ये दंत तालव्य वर्ण ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय विचारला आहे, सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. सामान्य म्हणजे कॉमन नाऊन. सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे, खुशी, गरीब, वही, कीर्ती. बघा यापैकी सामान्य नाम कोणतं असेल, बघा कीर्ती बघा हा शब्द काय असेल, विशेष नाम आहे. खुशी काय आहे, विशेष नाम आहे. गरीब विशेष नाम म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. वही बघा हा शब्द सामान्य नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय झालं आहे, खालील शब्दापैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा 4 शब्द आहेत, अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डबे हा शब्द अनेक वचनी या ठिकाणी असलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारला आहे, आख्यायिका या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय होतो. आख्यायिका बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे, याचा योग्य अर्थ काय होईल. आख्यायिका म्हणजे काय असतो, पुराण कथा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारला आहे, आमच्या दारावरून हत्ती गेला. अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये लक्षणार्थ सूचित करणारा शब्द कोणता आहे, आमच्या दारावरून हत्ती गेला. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, दारावरून. बघा या वाक्यामध्ये लक्षणार्थ सूचित करणाऱ्या या ठिकाणी शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी 7 काय विचारला आहे, सर्व नामांनाच खालीलपैकी काय म्हणतात. बघा वाक्यामध्ये बघा सर्वनाम असतो, नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात. सर्वनामांना काय म्हणायला पाहिजे, क्रियाविशेषण, विशेषनाम, सर्वनाम, प्रतिनाम. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सर्वनामांनाच बघा प्रतिनाम या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी हिरवीगार या शब्दाची जात कोणती असेल. बघा हिरवीगार काय सर्वनाम आहे का, दर्शक सर्वनाम, विशेषण, नाम. सर्वनाम बघा शब्द विशेषण या जातीचे या ठिकाणी शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारला आहे, खालील शब्दापैकी पररूप संधीचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, पररूप संधीचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 सांगेल हा शब्द या ठिकाणी पररूप संधीचं या ठिकाणी उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलं, मंगल अशा प्रकारचा एक शब्द आहे, विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा मंगल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द कोणता. मंगल, अमंगल म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य विरुद्ध आरती शब्द आहे. समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. भाला, कुऱ्हाड, तलवार, प्रख्यात. समशेरचा समान शब्द कोणत्याला पाहिजे, समशेर म्हणजे तलवार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे, ज्याला सीमा नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा ज्याला सीमा नाही शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. ज्याला सीमा नाही म्हणजे असीम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात. मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात. बघा त्यांना के कराव म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे, खालील शब्दापैकी अभ्यस्त शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अभ्यास शब्द ओळखायचा आहे. तुरट, आंबट, चिंबट, खारट,
कडवट अभ्यास शब्द आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे आंबट चिंबट बघा या ठिकाणी हा शब्द अभ्यास शब्द या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक बघा 15 काय विचारलाय, खालील शब्दापैकी परभाषीय शब्द आपल्याला ओळखायचा आहे. परभाषीय म्हणजे दुसऱ्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द म्हणजे परभाषीय शब्द ओळखायचा आहे. बक्षीस, भेटवस्तू, इनाम, दान. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? इनाम बघा हा शब्द या ठिकाणी परभाषीय या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, हा आंबा म्हणजे प्रत्यक्ष साखरच. अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. या वाक्यामधलं उपमान आपल्याला ओळखायचं आहे. बघा वाक्यामध्ये उपमेय असतो, उपमान असतो. या ठिकाणी उपमान आपल्याला ओळखायचं आहे. बघा साखर या ठिकाणी या वाक्यामधलं उपमान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, चोरभय या शब्दामधला योग्य समास आपल्याला ओळखायचा आहे. चोरभय. बघा चोरभय या शब्दामध्ये कोणता समास यायला पाहिजे? तत्पुरुष समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मी संध्याकाळी गाणे ऐकते किंवा रियाज करते. बघा या वाक्यामध्ये बघा काय आले, किंवा आल्या, किंवा व परंतु किंवा. बघा हे काय असतात? संयुक्त वाक्य असतात. बघा वाक्यामध्ये बघा जे काही बघा आज शब्द असतात ते जोडायचं काम करतात, म्हणजे ते संयुक्त वाक्य या प्रकारचे वाक्य असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मुलांनी पालकांना घेऊन यावे अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. मुलांनी पालकांना घेऊन यावे. बघा भावे आहे, आकर्मक आहे का सकर्मक आहे? बघा सकर्मक भावे म्हणजे कर्म आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. आसपास बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रिया विषय? आसपास संख्यावाचक आहे का? नाही. कालवाचक आहे का? नाही. परिणामवाचक आहे का? नाही. स्थलवाचक. आसपास हे काय आलं पाहिजे? स्थलवाचक क्रिया विशेषण. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. दसपट रुपये बघा हा विशेषणाचा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा? दसपट रुपये. गुण विशेषण क्रमवाचक आहे का? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा एक असतात क्रमवाचक. आवृत्तीवाचक असतात दोनदा, तीनदा. बघा दसपट हे काय पाहिजे? आवृत्तीवाचक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय झालाय, मी सिंहगड पाहिला या वाक्यामधलं मी हे खालीलपैकी काय आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? सर्वनाम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. भूतकाळामधल्या क्रिया खालीलपैकी कशा प्रकारच्या असतात? घडलेल्या असतात का? घडणाऱ्या असतात का? काय असतात? बघा भूतकाळामधल्या सर्व क्रिया घडलेल्या असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक बघा, माणसाने इतरांचा द्वेष करू नये अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. वाक्य बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायचं आहे. माणसाने, ने एशी बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ने एशी बघा हे तृतीया या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय चाललाय, राजाने राजवाडा बांधला. बघा या ठिकाणी बघा काय चाललंय, वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. कर्मणी प्रयोगाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या वाक्याचा प्रयोग आहे. आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? आभरण म्हणजे काय आलं पाहिजे? पुरातन, दागिना, प्राचीन, सोटा. बघा आभरण म्हणजे दागिना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय चाललाय, आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आपला. आपला परका म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय चाललाय, गणेश एका वाघासारखे चालत होता या वाक्यामधला अलंकार ओळखायचा आहे. गणेश एका वाघासारखे चालत होता म्हणजे या वाक्यामध्ये बघा वाघांची उपमा देण्यात आलेली आहे, म्हणजे उपमा अलंकार या प्रकारचा अलंकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय चाललाय, पाठ चोरणे. बघा एखाद्या कामामध्ये पाठ चोरणे म्हणजे काय असतो? कुचरपणा करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सूर्य मावळत आहे अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. हे वाक्य पूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. सूर्य मावळत आहे वाक्य आहे, पूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. सूर्य मावळलेला असेन. बघा हे वाक्य काय आहे? पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. विषय क्रमांक 31 बघा काय झाला, विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे. विसंगत म्हणजे काय असतो? वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अंदाज, आग्रह, अनुमान, अटकळ. बघा असं योग्य उत्तर काय पाहिजे? आग्रह. बघा या ठिकाणी हा शब्द विसंगत शब्द आहे. अंदाज म्हणजे काय असतो? बघा अंदाज लावणे, अनुमान लावणे, अटकळ लावणे. बघा या ठिकाणी आग्रह
या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. अनुनासिक वर्ण आपल्याला ओळखायचा आहे. अनुनासिक अनुनासिक म्हणजे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अनुनासिक वर्ण आहे. माळ या शब्दाचं अनेक वचन आपल्याला करायचं आहे. माळ बघाच योग्य उत्तर काय असेल? माळ, माळा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा काय विचारला पहा. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? किलो, विटा, सासरा, मूल. बघाच योग्य उत्तर काय पाहिजे? किलो. बघा या शब्दाचं सामान्य रूप या ठिकाणी तेच राहते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. कवी, मधु, गुरु, पुत्र, कन्या. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे सर्व शब्द बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? बघा हे सर्व या ठिकाणी तत्सम या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 36 बघा काय विचारलं? पर्वत या शब्दाचा अर्थ आपल्याला पर्वत बघा काय आहे? विशेष नाम आहे का? भाववाचक नाम आहे का? सामान्य नाम आहे का? विशेषण आहे. पर्वत बघा या ठिकाणी शब्दाची जात आपल्याला ओळखायची. पर्वत या ठिकाणी सामान्य नाम आहे. बघा पर्वत बघा हिमालय पर्वत आहे का? नाही, फक्त पर्वत आहे म्हणजे सामान्य नाम या प्रकारच्या ठिकाणी शब्दाचं नामाचा प्रकार आहे. बघा स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यामधलं कर्म आपल्याला ओळखायचं आहे. कर्म कर्म म्हणजे काय असतो? बघा स्वातीने सुंदर कविता म्हटली. कर्म कायला पाहिजे? कविता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय झाला? प्राची या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? प्राची म्हणजे काय असतो? पूर्व दिशा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. भाषा या शब्दाचं अनेक वचनी रूप बघा. भाषा या शब्दाचं वचन बदलून येणारं रूप खालीलपैकी कोणतं? बघा भाषाचं काय आलं पाहिजे? भाषा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. लक्ष्मण माने यांची गाजलेली कादंबरी खालीलपैकी कोणती? लक्ष्मण माने यांची गाजलेली कादंबरी कोणती आहे? त्याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे उपरा. लक्ष्मण माने बघा यांची गाजलेली कादंबरी आहे. विषय क्रमांक पुढचा काय? चंद्रापासून येणारा प्रकाश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? चंद्रापासून येणारा प्रकाश जो असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना चांदणे या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे? अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा म्हणजे अष्टावधानी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय झालं? संवाद या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द आपल्याला सांगायचा आहे. संवाद, भांडण, संभाषण, विवाद, बोलके. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. योग्य बघा सर्वांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा आपल्याकडे TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे PDF आहेत. बघा त्यामध्ये बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास बघा आणि या ठिकाणी सामाजिक शास्त्र बघा सर्व या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF व मागील झालेले सर्व बघा पेपर आपल्याकडे PDF हे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.